नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा वन विभाग एकामागून एक यशाचे टप्पे गाठत आहे। आतापर्यंत वन विभागाने 4 लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केलं। आता 65,724 रोपट्यांपासून भारत माता या शब्दांची निर्मिती करून वन विभागाने गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवून वन विभागाने आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे। बाईट, चंद्रपुरात ताडोबा महोत्सवाच्या निमित्तानं अनोखा गिनीज विश्वविक्रम झाला। शहरातील रामबाग वनवसाहत मैदानावर भारत माता ही अक्षरे साकारली गेली। महाराष्ट्र वन विभागाच्या वतीनं 23 देशी प्रजातीच्या 65,724 कुंडीतील रोपट्यांच्या सहाय्यानं भारत माता हे अक्षर साकारलं गेलं। 1 मार्च पासून चंद्रपूर शहरातील चांदा क्लब मैदानावर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला जागतिक पातळीवर नेण्यासाठीचा ताडोबा महोत्सव सुरू झालाय। याद्वारे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला पर्यटनातून रोजगार अशी साखळी जोडत मानव अस्तित्वाशी घट्टपणे जोडण्याचा वन विभागाचा प्रयत्न आहे। ताडोबा पर्यावरणाचे ज्ञानवर्धन केंद्र व्हावे अशी संकल्पना असून विश्वविक्रमाचा वन विभागाच्या भविष्यातील कामाला प्रेरणा देणारा उपक्रम असल्याचं मुनगंटीवार म्हणाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतासाठी 2070 मध्ये 0 कार्बन उत्सर्जन लक्ष्य ठेवले आहे। यात महाराष्ट्र वन विभाग देशात सर्वोत्तम कामगिरी करेल असा विश्वास मुनगंटीवार यांनी या विश्वविक्रमाद्वारे व्यक्त केला। शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। साधारणतः ताडोबा इंटरनॅशनल फेस्टिवलच्या माध्यमातून ताडोबा हे उत्तम पर्यटनाचं क्षेत्र राष्ट्रीय स्तरावर नव्हे आंतरराष्ट्रीय स्तरावर जावं या निमित्ताने हा उत्सव आहे। या उत्सवाच्या निमित्ताने एक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आम्ही केला, ज्यामध्ये ग्रीन भारत माता 65,724 वृक्ष गावले, 26 प्रजातीचे हे वृक्ष आहे। आणि हा संदेश आम्ही देण्याचा प्रयत्न केला की आम्हाला विश्वगौरव देश नायक ज्यांची दिव्य दृष्टी आहे, दीर्घदृष्टी आहे आणि दूरदृष्टी आहे। माझा भारत हा वसुधैव कुटुंबकम विश्वगौरव पण पर्यावरणाचं रक्षण करणारा माझा भारत, आणि या दृष्टीने या ठिकाणी हा विश्व रेकॉर्ड करण्याचा संकल्प आम्ही यासाठी केला की हा संदेश जगभर चंद्रपूरच्या मातीतून चालला आहे की ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज हे शब्द पुन्हा आम्हाला डिक्शनरीमध्ये बंदिस्त करायचे आहे। आणि या दृष्टीने या कामाकडे आम्ही पाहतोय। आज आम्ही घोषणा केली की गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये जी झाडं लावण्यात आली 26 प्रजातीची, ही सर्व 66,724 झाडं याचं एक उत्तम गार्डन करायचं, ज्या गार्डनचं नावच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड उद्यान असेल। या उद्यानामध्ये तशीच भारत माता ही तयार करू की जेव्हा वृक्ष वाढेल तेव्हा आकाशातून जर एखादा विमान चालक जात असेल, हेलिकॉप्टर वागत जात असेल, तर ही चंद्रपूरचं गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचं गार्डन हे त्याला भारत मातेच्या रूपात दिसेल। अशा सूचना मी केल्या। 26 प्रजाती योग्य पद्धतीने लावत हे गार्डनची तयारी करण्याच्या सूचना मी आमच्या विभागाचे प्रधान सचिव श्री रेड्डी, PCCF श्री टेंभुर्णीकर व रामगावकर व खाडे यांना दिल्या आहे। आणि मला विश्वास आहे की उत्तम गार्डन तयार होईल, जे आकाशातून जाणाऱ्या लोकांनाही बघता येईल आणि देवही विशेष आशीर्वाद हा आमच्या भारताला देईल। तर हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात। नमस्कार। तुलसी प्रेरणादायी बहुउद्देशीय सेवा संस्था, नागपूरमधील सर्वोत्तम फॅशन डिझायनिंग कोर्सेस। तुम्हाला फॅशन डिझायनिंगची आवड आहे का? तुम्हाला स्वतःची फॅशन डिझायनर म्हणून ओळख निर्माण करायची आहे का? तर मग तुलसी प्रेरणादायी बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या फॅशन डिझायनिंग कोर्सेसमध्ये प्रवेश निश्चित करा। 6 महिने आणि 1 वर्षाचा सर्टिफिकेट कोर्स। प्रख्यात फॅशन डिझायनर शुभांगी गोस्वामी यांच्याकडून प्रशिक्षण। नवीनतम फॅशन ट्रेंडचे शिक्षण, व्यावहारिक प्रशिक्षणावर भर। या अभ्यासक्रमात नऊवारी, ब्लाउजचे प्रकार, वन पीस, ब्लॉक पेंटिंग, फॅब्रिक पेंटिंग, कॅड म्हणजेच डिजिटल डिझायनिंग, जेंट गार्मेंट, डिझायनर ड्रेसचे वेगवेगळे प्रकार, साधा सलवार, पंजाबी ड्रेस आणि ड्रेपिंग। प्रवेश फी 6 महिने अभ्यासक्रमाकरिता 7,000 आणि 1 वर्षाच्या अभ्यासक्रमाकरिता 15,000। आजच संपर्क साधा आणि आपले नाम नोंदवा। तुलसी प्रेरणादायी बहुउद्देशीय सेवा संस्था, धन्वंतरी नगर, वंजारी भवनाच्या मागे, उमरेड रोड, नागपूर।